सर्वांना माझा नमस्कार. मित्रांनो, आज मी तुम्हाला एक छानशी मराठी कथा वाचून दाखवणार आहे. मला ही कथा खूप आवडली म्हणून मी ही कथा तुम्हा सर्वांपर्यंत या यूट्यूबच्या माध्यमातून पोहोचवत आहे. कथेचं शीर्षक आहे खरा हिरो. मित्रांनो, माझं हे कथावाचन तुम्हाला आवडल्यास लाईक करा, तुमच्या मित्रांना नातेवाईकांना शेअर करा आणि माझं हे यूट्यूब चॅनल तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर आता जरूर सबस्क्राईब करा ही विनंती. या कथावाचनाबाबत तुम्हाला काही सांगायचे असेल तर तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्समध्ये जरूर लिहा. तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्स वाचायला मला नक्की आवडेल. मित्रांनो, आता ऐका कथा जिचं शीर्षक आहे खरा हिरो. 8 वर्षाचा तो सकाळपासून रेल्वे स्टेशनच्या एका बाकावर बसून होता. सायंकाळ होत आली होती तरी तो तिथेच बसलेला होता. सकाळी जाताना त्याने त्या मुलाला तिथे बसलेलं बघितलं होतं. तो त्याच्याजवळ गेला आणि म्हणाला, "ए, कोण आहे रे तू?" त्याने वर बघितलं. कंगवे, टिकल्या असे छोटे छोटे सामान विकणारा कोणीतरी त्याला विचारत होता. त्याने सांगितलं, "मी छोटू." "कोणाची वाट बघतोयस?" "आईची. ती बोलली होती मला इथेच बसून राहा, मी काहीतरी खायला घेऊन येते." "मग आली नाही का?" "नाही." "तू कोणत्या गावावरून आलास?" "मी आईसोबत आलो." "गावाचं नाव काय आहे?" "माहीत नाही. माझी आई तिथे विटा रेती उचलायचं काम करायची." "अच्छा. मला एक सांग, तुझ्या आईने कोणत्या रंगाची साडी घातली होती?" फिकट हिरव्या रंगाची." "ओह." त्याच्या हृदयात कळ उठली, कारण सकाळी एका स्त्रीने ट्रेनसमोर उडी घेऊन जीव दिला होता. तिच्या साडीचा रंग आठवला. फिकट हिरव्या रंगाचीच होती. त्याच्या डोळ्यात टचकन पाणी आलं. 10 वर्षापूर्वी त्याची आई पण त्याला आता येते असं म्हणून सांगून गेली होती, पण आलीच नाही. "छोटू, काही खाल्लं का तू?" "नाही." "चलतो का मग माझ्यासोबत माझ्या घरी?" "पण माझी आई आली तर?" "मी त्या पुस्तकवाल्या भैयाला सांगून ठेवतो, तुझी आई आली की तो सांगेल आपल्याला. मी आलोच." असं म्हणताना त्याचा गळा दाटून आला. तो समोरच्या बुक स्टॉलवर गेला आणि त्याला सांगितलं, "राजू, सकाळी ज्या बाईने ट्रेनसमोर जीव दिला ना, त्याच बाईचा हा मुलगा दिसतो आहे." "हो का? अरे रे. तरीच मी दुपारपासून बघतोय तो इथेच बसला आहे. मी त्याला माझ्या खोलीवर घेऊन जातो. तसंही तिथे माझ्याशिवाय कोणीच राहत नाही. भाऊ, याला कोणी शोधत आलं तर?" "कोणी येईपर्यंत मी सांभाळतो. तुला माहीत आहे ना, हा जर चुकीच्या लोकांच्या हातात गेला तर किती वाईट होईल." "हो भाऊ. तसंही याचा सांभाळ करणारं कोणी असतं तर त्याच्या आईने जीव द्यायच्या अगोदर पोराला त्याच्याकडे ठेवलं असतं ना." "बरोबर बोललास राजू. त्याच्या आई तर गेली. मी त्याचा भाऊ बनलो तर जे मी भोगलं ते त्याला भोगावे लागणार नाही." त्याच्या डोळ्यासमोर त्याचा वेदनादायी भूतकाळ आला. "भाऊ, माझ्याकडे एक एक्स्ट्रा गादी आणि ओढायची चादर आहे. मी दुकान बंद करून आणून देतो तुला घरी." "बर, येतो मी." असं म्हणत तो जायला निघाला. बुक स्टॉलवाल्या राजूच्या डोळ्यातून अश्रूचे थेंब ओघळले, कारण त्याच्यामुळेच तो भिकाऱ्यांच्या टोळीत पडता पडता वाचला होता. धन्यवाद. नमस्कार.